स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। नवी दिल्लीमध्ये संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन। राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेस आणि विरोधी पक्षामधील सर्व खासदार मोर्चामध्ये सहभागी। इंडिया आघाडीने काढलेल्या मोर्चामध्ये जवळपास 300 खासदार सहभागी। संसद भवन ते निवडणूक आयोगाचं कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा पोलिसांनी अडवला। बॅरिगेटिंग करत पोलिसांनी खासदारांना अडवलं। समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांच्यासह तृणमूलचे काही खासदार बॅरिकेटिंगवरती चढल्याचं बघायला मिळालं। यावेळेला निवडणूक आयोग चोर असल्याची खासदारांची घोषणाबाजी। पोलिसांनी अडवणूक केल्याच्या नंतर प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह खासदारांचा रस्त्यावरती ठिय्या। यावेळेला निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। राहुल गांधी, संजय राऊत, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह आंदोलक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि यावेळेला राजकीय नाही तर मतचोरी विरोधामधला लढा असल्याची राहुल गांधी यांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये बनियन आणि लुंगी घालून ठाकरेंच्या शिवसेनेचं सत्ताधारी मंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन। शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बनियन घालत घोषणाबाजी सुद्धा केली आहे। बनावट नोटा आणि पत्त्यांचे मुकुट घालत ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईमध्ये आंदोलन। सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलकांची घोषणाबाजी। भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या, आंदोलकांची मागणी। माणिकराव कोकाटे हे क्रीडा मंत्री नाहीत तर रमी मंत्री आहेत, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसणाऱ्यांचा मुख्यमंत्री राजीनामा का घेत नाहीत, उद्धव ठाकरेंचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेचं आजचं आंदोलन म्हणजे अस्तित्व गमावलेल्यांची रडकथा होती। भाजपच्या केशव उपाध्ये यांची टीका। जनतेचे प्रश्न सोडवले असते तर आंदोलनाची वेळच आली नसती, असाही हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही यश मिळवता येईल का, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धडपड सुरू आहे। पंकज भोयर यांची शिवसेनेच्या आंदोलनावरून टीका। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। योगेश कदम यांचा मुखवटा घालून डान्स करत नकली पैसे उधळले। राजकमल चौकामध्ये शिवसैनिकांची सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। रायगडमध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन। ओम भट स्वाहा याचं करायचं काय, अशा घोषणा त्यांनी दिल्यात। मंत्री भरत गोगावले यांच्यावरती टीकास्त्र डागण्यात आलं। नागपूरच्या वाडी भागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं जनआक्रोश आंदोलन। वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधामध्ये नागपूर अमरावती महामार्गावरती आंदोलन करत ठाकरेंच्या शिवसेनेने राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। ठाण्यामध्ये सुद्धा हातामध्ये पत्ते घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे, अशा बॅनरसह विरोधकांची घोषणाबाजी। राज ठाकरेंच्या विरोधामधल्या याचिकेवरती सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार। राज ठाकरे अमराठी लोकांच्या विरुद्ध द्वेष पसरवत असल्याचा याचिकेमधून आरोप। दरम्यान याचिकाकर्ते हायकोर्टामध्ये का गेले नाहीत, असा सुप्रीम कोर्टाचा सवाल। राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या बदनामीचं प्रकरण। मेधा पाटकर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा दोषी। मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा कारावास तर विशेष न्यायालयानं ठोठावलेला 1 लाख रुपयांचा दंड मात्र सुप्रीम कोर्टानं रद्द केलाय। कोल्हापूरमधल्या महादेवी हत्यारेच्या घरवापसीसाठीच्या याचिकेवरती आता गुरुवारी सुनावणी होईल। महादेवीला वनतारामध्ये जबरदस्तीनं नेलं असा मठाकडून युक्तिवाद। गुरुवारी म्हणणं ऐकून घेऊ, असं सुप्रीम कोर्टाचं उत्तर। कबुतरखान्यांच्या संबंधीची मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। कबुतरांना चारा देणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। यामध्ये सुधारणा हवी असेल तर हायकोर्टाकडे जा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। भटकी कुत्री दिल्लीच्या बाहेर घालवा, सुप्रीम कोर्टाचे दिल्ली सरकार आणि 2 महानगरपालिकांना आदेश। भटकी कुत्री हटवताना आडवे येणाऱ्यांवरती कठोर कारवाई करा। अडथळा आणणाऱ्यांच्या विरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याचा खटला सुद्धा भरण्याचे आदेश। गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ, या जैन मुनींच्या वक्तव्यासोबत सहमत नाही। मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। शांतता राखण्याचं सुद्धा लोढांचं आवाहन। दादर पश्चिम इथला कबुतरखाना मुंबई महानगरपालिकेनं पुन्हा एकदा ताडपत्रीनं बांधलाय। जैन बांधवांनी आंदोलन करत ताडपत्री हटवण्याचा केला होता प्रयत्न। जैन समुदायाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती आता उत्तर देणार आहे। कबुतरखाना जबरदस्तीनं सुरू ठेवण्यासाठी लावणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते आणि याच मागणीसाठी मराठी समिती आता रस्त्यावरती उतरेल। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे, उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारलाही सवाल। चीनमध्ये असंच नेत्यांना गायब केलं जात असल्याचा उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल।
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत तरी कुठे? खासदार संजय राऊत यांनी पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सवाल विचारलाय. धनखड नजरकैदेमध्ये सुरक्षित नाहीत अशी माहिती असून सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यापूर्वी धनखड यांची माहिती द्या असं राऊतांनी या पत्रामध्ये लिहिलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 3 ते 3.5 लाख मतांची चोरी. नितीन गडकरींना सुद्धा कुणाला तरी पाडायचं होतं. खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. गडकरींच्या विरोधामध्ये असं होत असेल तिथे विरोधकांचं काय? राऊतांचा सवाल. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये मंदिराचं शिखर बदललं जाणार असून त्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलेला आहे. तुळजाभवानीच्या मंदिराला हात लावू देणार नाही असा इशारा सुद्धा आव्हाड यांनी दिलाय. आव्हाड उद्या मंदिर बचाव कृती समितीच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. 17 ऑगस्टला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या प्रवेश करतील. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होईल. नागपूरमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचं आंदोलन. नागपूर जिल्हा बँकेच्या 149 कोटीच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची पुण्यामध्ये 2 दिवसाची कार्यशाळा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यशाळेसाठी उपस्थिती. बुलढाण्याच्या चिखलीमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यामध्ये स्टेजवरच्या बॅनरवरती फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा फोटो. बॅनरवरती पक्षाचं नाव आणि चिन्ह नसल्यामुळे संजय गायकवाड नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा. नाराजीचा विषय नाही, एकनाथ शिंदे हे आमच्या काळजामध्ये आहेत, आमदार संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. तर सगळं भाषण त्यांच्यावरच होतं, अशी ही प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेमधील मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण कायम आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावरती असताना वर्ष झालं तरी सुद्धा मुंबईची कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही. वर्षभरामध्ये पदाधिकाऱ्यांची कुठलीही बैठक न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम. शिंदेच्या शिवसेनेची नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठीची बैठक. उत्तर महाराष्ट्रामधील 5ही जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये उपस्थित राहणार. मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे सेनेची युवा सेना सक्रिय. युवा सेनेकडून निरीक्षक जाहीर. मुंबईमधील 36 विधानसभा क्षेत्रामध्ये युवा सेनेचे निरीक्षक स्थानिक पातळीवरती आढावा घेतील. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगेंचे दावे फेटाळले. गोव्यामधील राष्ट्रीय ओबीसी अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट रचल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. दरम्यान जरांगे मानसिक तणावामधून आरोप करत असल्याची तायवाडेंची टीका. मराठा आरक्षणाच्या मुंबईमधल्या आंदोलनासाठी धाराशिवमध्ये 10,000 गाड्यांचं बुकिंग झालंय. मनोज जरांगे यांच्या दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून समाज जागृती, मोर्चाचा मार्ग सांगणारे बॅनर सुद्धा छापण्यात आले. नागपूरमध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरती पाठीमागे बांधून प्रवास करण्यात आला. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये या पत्नीचा मृत्यू झाला होता. पत्नीचा जो मृतदेह होता हा स्वतःच्या दुचाकीला बांधून हा प्रवास सुरू होता. वसईच्या नायगावमधील 12 वर्षीय मुलीची देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका झाली आहे. 3 महिन्यांमध्ये 200 पेक्षा अधिक पुरुषांकडून लैंगिक अत्याचार. वसई विरार पोलिसांची कारवाई. आतापर्यंत 10 जणांना अटक. मुंबईच्या काळा चौकीमध्ये अल्पवयीन मुलीवरती सामूहिक अत्याचार. मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून धमकी देऊन आरोपीकडून अत्याचार. पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामधील एका गावामध्ये गतिमंद तरुणीवरती सामूहिक अत्याचार झाले. 3 आरोपींना तात्काळ अटक. एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बीडच्या परळीमध्ये परप्रांतीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार झालाय. 3 जणांना अटक झाली आहे. तृतीयपंथीयांना काम देण्याचं आमिष दाखवल्यानंतर हा प्रकार घडला. नांदेड शहरामधल्या सोबेश कॉलनीमध्ये पोलिसांच्या समोर एका बुरखाधारी महिलेला मारहाण झाली. महिला ही मुलं चोरणारी असल्याच्या अफवेच्या नंतर मारहाण. पोलिसांच्या समोरच झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र कारवाई किंवा गुन्हा सुद्धा दाखल नाही. ठाण्यामधल्या घोडबंदर मार्गावरती वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णालयामध्ये पोहोचण्यासाठी उशीर झाला. पुण्यातील सिंहगड रोडवरती रस्ता आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे पुन्हा एकदा वाहतुकीची कोंडी. सिंहगड रोड परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. नवी मुंबईच्या नेरूळ इथल्या शुश्रूषा रुग्णालयामध्ये आग लागली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुलडाण्यामध्ये परिवहन महामंडळाच्या 7ही आगारामध्ये नादुरुस्त बसेस आहेत.
एसटी बसेसमधून मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोट येत आहेत। नादुरुस्त बसेसमुळे महामार्गावरती प्रवास करणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास होतोय। प्रलंबित ई-चलनाच्या दंडाचा डोंगर 1000 कोटींच्या पार मुंबईमध्ये गेल्याचं दिसतंय। तर प्रलंबित असणारा दंड वसूल करण्याचं आता वाहतूक पोलिसांच्या समोर मोठं आव्हान उभं राहिलंय। ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरच्या नागला बंदर सिग्नल इथे अपघात झाला। खासगी बसची दुचाकीला धडक। या अपघातामध्ये दुचाकीवरची महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे। घटनास्थळी काही वेळ वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली। परभणीच्या पाथरी सेलू मार्गावरती कावड यात्रेमध्ये एक कार शिरली। या अपघातामध्ये 2 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले। साताऱ्यामधल्या बुधवार पेठ इथल्या गणपती मंडळांवरती पोलिसांची कारवाई। गणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट वापरल्याच्या नंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांनी बैठकीमध्ये ठरवून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय। सोन्यामध्ये चांदी मिक्स करून लोकांची फसवणूक। छत्रपती संभाजीनगर शहरातला प्रकार। व्यापारी आनंद कुमार मगरे याला अटक करण्यात आली आहे तर सोनं खरेदीसाठी रील बनवणाऱ्या सुशील प्रभू वाघमारेसह इतर 4 अटक। अकोल्याच्या पातूरमधल्या गावंड गावामध्ये दारूच्या नशेत तरुणानं आत्महत्या केली। गावामध्ये अनेक ठिकाणी अवैध दारू मिळत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। अमरावती शहरामधल्या रायली प्लॉट इथल्या हुक्का पार्लरवरती पोलिसांनी धाड टाकली। 2,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 11 जणांना पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलंय। वाशिमच्या डोंगरकिन्नी गावामध्ये कृषी केंद्रासमोरची दुचाकी चोरट्यांनी अवघ्या 35 सेकंदामध्ये लंपास केली आहे। चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर सुद्धा मुंबई गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यामधील विजेची समस्या ही कायम आहे। अंधारामधून प्रवास करत असताना वाहन चालकांना अपघाताची भीती वाटते आहे। सिंधुदुर्गामधल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या अभेद्य तटबंदीला मोठं भगदाड पडलंय। किल्ल्याच्या उत्तर भागामधील व्यंकट बुरुज समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे ढासळला। अमरावतीच्या अचलपूर इथल्या फिल्ले मिलच्या कामगारांचं वेतन थकलंय। मिलमधल्या चिमणीवरती चढून कामगारांचं आंदोलन। यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या वेळेला वेतन देण्याचं दिलं होतं आश्वासन। 2012 नंतरच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी केली जाईल। पंकज भोयर यांची माहिती। चुकीच्या पद्धतीनं नोकरी मिळवणाऱ्यांच्या अडचणी आता वाढणार आहे। जैसलमेर घराण्याच्या एनसीईआरटीच्या 8व्या वर्गाच्या पुस्तकावरती आक्षेप आहे। मराठा साम्राज्याच्या नकाशामध्ये जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आलाय। ही बाब दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन असल्याचं जैसलमेर घराण्याचं म्हणणं आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ होती आहे। 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2025च्या दरम्यानची वाढ लागू। महागाई भत्ता आता 53%वरून 55%वर। वाशिममधल्या ढोरखडा इथल्या सरपंच असलेल्या मिटकरी दाम्पत्याला दिल्लीमधील लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचं आमंत्रण। राज्यामधील 17 जिल्ह्यामधील निवडक सरपंचांना 15 ऑगस्टचं निमंत्रण देण्यात आलं। नागपूरमध्ये आमदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे मंगळागौर स्पर्धेचं आयोजन। कांचन गडकरींसह अमृता फडणवीस यांचा मंगळागौर या स्पर्धेमध्ये सहभाग। 3ऱ्या श्रावणी सोमवारी तुळजापूरच्या अणदूर खंडोबा देवस्थान इथे पारंपरिक नगर प्रदक्षिणा। गावामधील विविध महादेव मंदिरामध्ये दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक। त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांची गर्दी। प्रदक्षिणा पूर्ण करून घेतलं जातंय त्र्यंबक राजाचं दर्शन। अहिल्यानगरच्या डोंगरगण इथल्या रामेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होतीये। वनवासाच्या कालावधीमध्ये श्रीरामांनी याच परिसरामध्ये वास्तव्य केलं अशी आख्यायिका आहे। 3ऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आरास करण्यात आली आहे। दर्शनासाठी भाविक हे 3 ते 4 तास या दर्शन रांगेमध्ये उभे आहेत। श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी। 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यभरामधून भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। श्रावणामधली वाढती गर्दी लक्षात घेता वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांना अभिषेक करायला बंदी आहे। मात्र काही व्हीआयपींना अभिषेकाची मुभा देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये नाराजी। कारवाई करण्याची मागणी।
तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होतीये. महाराष्ट्र आणि परराज्यामधून देखील या ठिकाणी भाविक दाखल होत आहेत. कोल्हापूरमधल्या अंबाबाईचं मंदिर आज आणि उद्या बंद राहील. देवीच्या मूळ मूर्तीवरती भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार मूर्ती संवर्धनाची प्रक्रिया केली जाते. या काळामध्ये भाविकांना अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येईल. गणपतीपुण्यामधल्या मंदिर अंगारकी उत्सवाच्या निमित्ताने दर्शनासाठी 18 तास खुलं राहील. उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव आहे. दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी. नाशिकच्या नांदगावमधल्या गिरणा धरणामधून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीसाठी 1500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. त्यामुळे 28 पाणी प्रकल्प जोत्याखाली गेले, तर लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा 40% आलाय. त्यामुळे चिंता वाढली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये खासदारांसाठी बांधलेल्या घरांचं उद्घाटन. 27 मजली नव्या इमारतींमध्ये संकुलात 184 फ्लॅट. बाबा खडकसिंग मार्गावरती बांधलंय नवं संकुल. मोदींनी सिंदूर रोप सुद्धा लावलं. एअर इंडियाच्या विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग. विमानामध्ये के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेसचे 4 तर माकपचा 1 खासदार सुद्धा होता, अशी माहिती आहे. विमान उतरताना धावपट्टीवरती आधीच एक विमान होतं असा दावा प्रवाशांनी केला होता. मात्र एअर इंडियानं प्रवाशांचा दावा नाकारला. तर मोठी दुर्घटना झाली असती, थोडक्यात वाचलो, असं खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी म्हटलंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. किश्तवाडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दहशतवादी घेरण्यात आले. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई. एअर इंडियाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली. पायलटसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश. नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वर्षांवरून वाढवून 65 वर्ष, तर इतर कर्मचाऱ्यांसाठी 60 वर्षांची मर्यादा. नोएडामधल्या डे केअरमध्ये 15 महिन्यांच्या मुलीला मेडकडून बेदम मारहाण झाली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. अल्पवयीन मेडला अटक झालेली आहे. मारहाण सुरू असताना डे केअर प्रमुखाने कोणताही हस्तक्षेप केला नाही, असाही आरोप आहे. देशभरातल्या आयडीबीआय बँकेचे कर्मचारी या संपावर. खासगीकरणाच्या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांचा संप. संपामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये काही अंशी ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या टेस्लाच्या दुसऱ्या शोरूमचं आज भारतामध्ये उद्घाटन होत आहे. दिल्लीच्या एरो सिटी परिसरामध्ये हे नवं शोरूम आहे. यापूर्वी पहिलं शोरूम मुंबईत आहे. हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसाचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे शिमला या परिसरामध्ये सध्या धुक्याची चादर पसरलेली बघायला मिळते. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये पूरग्रस्त धाराली गावामध्ये शोध मोहीम अद्यापही सुरू आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे धाराली आणि हर्सिलमध्ये अचानकपणे पूर आला होता. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.